नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जुनाट खोकला, सर्दी, फ्ल्यू आणि छाती आणि घशातील श्लेष्मा एकाच झटक्यात दूर करा. लिंबू आणि मध हे 2 नैसर्गिक घटक आहेत जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये दररोज आपण बघतो, परंतु बहुतेक लोकांना त्यांचे खरे फायदे माहीत नसतात. जेव्हा एखाद्याला जुनाट खोकला, वारंवार सर्दी, फ्ल्यू किंवा मग छातीमध्ये जाड श्लेष्माचा त्रास होतो, तेव्हा ते एक एक करून औषधे घेऊ लागतात. खोकल्याच्या सिरप, गोळ्या आणि अँटीबायोटिक्स काही दिवस आराम देतातही, परंतु नंतर समस्या परत तीच येते. परंतु जेव्हा आपल्याला समस्येचं मूळ समजतं, तेव्हा आपल्याला कळतं की खरं कारण औषधांच्या थकव्यामध्ये नाही, तर शरीराच्या अंतर्गत शक्तीच्या कमकुवतपणामध्ये आहे. आजकाल लोक औषधांमध्ये प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात, तर खरा उपाय आपल्या आहारामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये आणि शरीराच्या नैसर्गिक क्षमतेला जागृत करण्यात आहे. अशा परिस्थितीमध्ये लिंबू आणि मधाचं साधं मिश्रण आश्चर्यकारक काम करू शकतं. लिंबूमधील सायट्रिक आम्ल आणि व्हिटॅमिन सी शरीरामध्ये साचलेला चिकट श्लेष्मा तोडण्याचं काम करतं. जेव्हा खोकला जुनाट होतो, तेव्हा श्लेष्मा एक थर तयार करतो आणि घसा आणि फुफ्फुसाच्या श्वसन मार्गांना चिकटतो. प्रत्येक श्वासासोबत ते श्वसन मार्गांना स्पर्श करते, मज्जातंतूंना उत्तेजित करतं, ज्यामुळे खोकला येतो. म्हणूनच काही लोक महिने किंवा वर्षानुवर्षे खोकला करत असतात, परंतु ते का थांबत नाही हेच त्यांना समजत नाही. दुसरीकडे मध घशाच्या आतील आवरणाला शांत करते. ते नसांवर एक मऊ संरक्षणात्मक थर बनवते, हळूहळू जळजळ कमी करते. म्हणून जेव्हा आपण लिंबू आणि मध एकत्र घेतो, तेव्हा शरीरामध्ये एकाच वेळी 2 शक्तिशाली क्रिया सक्रिय होतात. पहिली म्हणजे श्लेष्मा तोडणं आणि दुसरी म्हणजे घशाला बरं करणं. म्हणूनच हे मिश्रण केवळ लक्षणे दाबत नाहीत, तर समस्येच्या मुळावर देखील कार्य करते. प्राचीन लोक म्हणतात की मध आणि लिंबू फुफ्फुसांसाठी झाडू आहेत. हे खरं आहे. ज्यामध्ये गरम पाण्यात मिसळून लिंबू चिकट पदार्थ विरघळवतं, तसेच ते शरीरातील श्लेष्मा देखील सैल करतं, प्रत्येक थर तोडतं आणि तो खोकला बाहेर काढू देतं. या प्रक्रियेदरम्यान अनेकांना खोकल्यामध्ये थोडीशी वाढ जाणवू शकते, परंतु ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. ही अशी वेळ आहे जेव्हा साचलेला कप बाहेर काढला जात आहे. ज्याप्रमाणे घर स्वच्छ केल्याने प्रथम धूळ निघून जाते, नंतर घर चमकतं, त्याचप्रमाणे जेव्हा लिंबू आणि मध फुफ्फुसांच्या नलिकांना स्वच्छ करतं, तेव्हा सुरुवातीला थोडंसं अस्वच्छ वाटू शकतं, पण हळूहळू शरीर हलकं वाटतं, श्वास घेणं सोपं होतं आणि शक्ती परत येऊ लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मिश्रण व्यसनाधीन होत नाही. औषधांप्रमाणे ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं. शरीर स्वतःहून लढायला शिकतं. म्हणूनच जे लोक नियमितपणे ते घेतात, त्यांना लक्षात येतं की पूर्वी वारंवार येणारे आजार तेवढ्या सहजपणे परत येत नाहीत. हा तात्पुरता उपाय नाही, तर नैसर्गिक उपचारांचा मार्ग आहे. आता सेवन करण्याची पद्धत येते. बरेच लोक ते चुकीचं सेवन करतात आणि नंतर म्हणतात की ते काम करत नाही. 2 सामान्य चुका आहेत. थंड पाण्यात लिंबू पिळणं. दुसरं म्हणजे खूप गरम पाण्यात मध घालणं. जेव्हा तुम्ही खूप गरम पाण्यामध्ये मध घालता, तेव्हा त्याचं नैसर्गिक एन्झाईम्स नष्ट होऊ लागतात. हे घटक ते औषधी बनवतात. म्हणूनच नेहमी कोमट पाणी वापरा. खूप गरम किंवा खूप थंड नाही. पाणी थोडं कोमट असावं, फक्त सहज गिळता येईल इतकं. आता डोसबद्दल 1 ग्लास कोमट पाणी, अर्धा लिंबू आणि 1 चमचा मध सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास सर्वात प्रभावी ठरतं. हे मिश्रण शरीरात प्रवेश करताच पचनसंस्था सक्रिय होते, पोटातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडू लागतात आणि मिश्रण हळूहळू फुफ्फुसांमध्ये त्याचा परिणाम पसरवतं. जर तुम्ही ते झोपण्यापूर्वी घेतलं, तर ते झोपेच्या वेळी फुफ्फुसांना शांत करतं. कप रात्रभर तुटत राहतो आणि जागे झाल्यावर कप सहजपणे बाहेर काढला जातो. मुलांसाठी अर्धा डोस, वृद्ध देखील ते घेऊ शकतात. तथापि ज्यांना आम्लता आहे त्यांनी थोडा कमी डोस वापरावा. आता ज्यांना बहुतेकदा उशिरा फायदे होतात त्यांच्याबद्दल बोलूया. काही व्यक्तींचं शरीर वर्षानुवर्षे औषधांची सवय करून घेतं. औषधे फक्त लक्षणांवर काम करतात, मूळ कारणावर नाही. म्हणून जेव्हा ते नैसर्गिक उपायांचा अवलंब करतात, तेव्हा शरीराला स्वतःला सुधारण्यासाठी थोडा वेळ लागतो.
अशावेळी संयम आवश्यक असतो. ज्याप्रमाणे नापीक जमिनीला पिके घेण्यापूर्वी नांगरणी आणि खताची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे नैसर्गिक घटकांना जुनाट आजार बरे करण्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. लिंबू आणि मधाच्या या मिश्रणावर औषधांचा तात्काळ परिणाम होत नाही, परंतु त्याचे परिणाम कायमचे असतात. काही लोकांना वाटतं की मध फक्त गोडवा आहे, परंतु ते खरं नाही. कच्च्या मधात 200हून अधिक सूक्ष्म औषधी संयुगे असतात. हे केवळ संसर्गाशी लढत नाहीत, तर सूक्ष्म पातळीवर ऊतींना पुनरुज्जीवित करते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये याला चैतन्य देणारं अन्न म्हटलं आहे. आता कल्पना करा की हे शक्तिशाली अमृत व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या लिंबूसोबत मिसळल्यास किती ऊर्जा निर्माण होते. हे मिश्रण केवळ खोकला आणि कफ काढून टाकत नाही, तर शरीराच्या संरक्षणात्मक शक्तींना देखील वाढवतं, ज्यामुळे भविष्यातील सर्दी टाळता येते. येथे एक विशेष फायदा नमूद करण्यासारखा आहे. हे मिश्रण फुफ्फुसांच्या नळ्यांची लवचिकता पुन्हा सक्रिय करतं. ज्याप्रमाणे जुने रबर कडक होते आणि नवीन रबर लवचिक बनते, त्याचप्रमाणे फुफ्फुसांच्या नळ्या देखील कडक होतात. लिंबाचा आम्लयुक्त प्रभाव आणि मधाची गुळगुळीतपणा या नळ्या पुन्हा मऊ करतात. केस लांब होऊ लागतात, ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि शरीर ताजतवानं होतं. म्हणूनच सकाळी हे मिश्रण सेवन करणाऱ्या लोकांना दिवसभर हलकं, सक्रिय आणि ताजतवानं वाटतं. हे मिश्रण घेतल्यानंतर अनेकांना खोकला वाढल्याची तक्रार असते. त्यांना वाटतं की त्याचा उलट परिणाम होत आहे, परंतु सत्य उलट आहे. जर तुमचं फुफ्फुस कफाने भरलेलं असेल आणि अचानक तो कफ फुटू लागला, तर खोकल्याचं प्रमाण वाढणं स्वाभाविक आहे. हे बरं होण्याचं लक्षण आहे. जसं घर स्वच्छ करताना सुरुवातीला घाण जास्त दिसते, परंतु स्वच्छ केल्यानंतर घर चमकतं, शरीराचंही तसंच काहीसं आहे. आता ते कोणी वापरू नये यावर चर्चा करूया. प्रथम ज्यांना मधाची ॲलर्जी आहे त्यांनी ते टाळावं. असे लोक काही दिवस कोमट पाण्यामध्ये लिंबू वापरू शकतात. मधुमेही कच्चे आणि शुद्ध मध कमी प्रमाणामध्ये खाऊ शकतात, परंतु स्वस्थ प्रक्रिया केलेले मध टाळू शकतात. गर्भवती महिलांनी डोससाठी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. जास्त आम्लता किंवा अल्सर असलेल्या लोकांनी लिंबूचं प्रमाण मर्यादित करावं. 1 चमचा मध आणि काही थेंब लिंबूने सुरुवात करा. उकळत्या किंवा खूप गरम पाण्यात कधीही मध मिसळू नका. हे देखील महत्त्वाचं आहे. यामुळे त्याचे औषधी गुणधर्म नष्ट होतात. नेहमी कोमट पाणी वापरा. आता एक मनोरंजक तथ्य आहे. हे मिश्रण केवळ आजार बरे करत नाही, तर दीर्घकालीन रोगमुक्त आरोग्य देखील प्रदान करतं. ते रोगप्रतिकार शक्ती वाढवून शरीराला आतून मजबूत करतं. हे जादूचा मंत्र नाही, तर निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नेहमीच हळूहळू काम करतो, परंतु त्याचे परिणाम कायमचे असतात. जर तुम्ही औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक उपायांवर अवलंबून राहिलात, तर तुमचं शरीर हळूहळू स्वतःला बरं करायला शिकतं. हा जादूचा क्षण आहे, जेव्हा तुम्हाला जाणवतं की आरोग्य पैशाने नाही, तर सवयींनी खरेदी केलं जातं. म्हणून जर तुम्हाला जुनाट खोकला दूर करायचा असेल, सर्दी परत येऊ नये आणि छातीमध्ये जडपणा दूर करायचा असेल, तर सकाळी या साध्या मिश्रणाने सुरुवात करा. 1 आठवडा हे चालू ठेवा. तुम्हाला तुमचा घसा बरा होऊ लागला आहे, तुमचा श्वास स्वच्छ होत आहे आणि तुमच्या डोक्याचा जडपणा कमी होत आहे हे जाणवेल. हा सोपा उपाय सर्व वयोगटांसाठी योग्य आहे. मुले असतील, वृद्ध असतील आणि तरुणांसाठी सुद्धा. फक्त डोस लक्षात ठेवा, निसर्गाने आपल्या शरीराला स्वतःला बरे करण्याची क्षमता दिलेली आहे. आपल्याला फक्त त्यांना जागृत करण्याची आवश्यकता आहे. लिंबू आणि मध हे त्यांना जागृत करण्याचं एक सोपं साधन आहे. त्याचा अवलंब करा, त्यांचे नियमित सेवन करा आणि पहा तुमचं शरीर दिवसेंदिवस कसं मजबूत, हलकं आणि निरोगी होत जातं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या क्रिशवी व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता. धन्यवाद.